गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. ज्याचं नाव आहे प्रियांका प्रवीण ब्लॉग्स. हे बघा, काल ऑइलिंग केलं आहे तर कसे केस झालेत. तर आज आपलं कार्डिओ आहे, वेट लिफ्टिंग नाही आहे. तर अल्टरनेट डेजला करत असतो मी, जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. बघूयात आता कसा होतं आपला एक्सरसाइज आज. मित्रांनो, माझा एक राऊंड झाला होता आज कार्डिओचा. तर दुसऱ्या राऊंडला पण मी सेम एक्सरसाइज चालू केली, जम्पिंग जॅक्स. तर आधी 50चा एक सेट केला होता. आता मी हे 50 जम्पिंग जॅक्स संपवले आणि त्यानंतर थोडीशी रेस्ट केली पाणी वगैरे पिऊन. आता मी हाय नी जम्प्स करणार होतो 50. तर माझे सेट असतात जम्पिंग जॅक्स, हाय नी जम्प्स. तर याचाही मी दुसरा सेट संपवला आणि त्याच्यानंतर मी करतो बर्पीज. तर आधी मी 10 करायचो, 10-10चे 3 सेट मारायचो. आता 12-12 थोडंसं स्वतःला पुश करायचं. तर बर्पीज एकदम फुल बॉडी एक्सरसाइज असते, त्याने सगळं फुल बॉडी मसल्स रिलॅक्स होतात आणि फुल एक्सरसाइज होते. त्यानंतर थोडीशी रेस्ट केली मी आणि आपल्या बॉटलमधलं पाणी पिलं. आता थोडीशी रेस्ट केल्यानंतर माझी दुसरी एक्सरसाइज होती ती चालू केली. तर ती म्हणजे आपल्या रॉडने शोल्डर आणि लोअर बॅक. त्याची हाही एक प्रकार येतो कार्डिओचा. जास्त हेवी वेट न घेता लाईट वेट घ्यायचं आणि त्याने मल्टिपल सेट करत राहायचं. थोड्या वेळानंतर तुम्हाला तेच लाईट वेट खूप कठीण वाटेल. तर हे त्याच्यामागचं एक रिझन आहे. हेवी वेट न मारता लाईट वेट घ्यायचं. 2 सेट नंतर मला खूप घाम आला होता. आरशात बघून मी थोडीशी शायनिंग मारली आणि घाम पुसत कॅमेरा चालूच होता. नंतर मला ते कळलं. नंतर थोडंसं पाणी पिऊन हे स्लेड पुल ट्राय केलं. मी स्लेड पुश करायचो, पण तिथं चार्टवर लिहिलं होतं स्लेड पुल. त्याचे मी व्हिडिओ बघितले आणि स्लेड पुल करत मी तिकडे घेऊन गेलो त्याला आणि परत स्लेड पुश करत इकडे घेऊन आलो. तर याने एकदम तुमचे कोर मसल एकदम स्ट्रॉंग बनतात, पुश आणि पुल. हे झाल्यानंतर मी गेलो स्मार्ट क्रॉस मशीनवरती. याने तुमची आर्मची पण एक्सरसाइज होते आणि तुमच्या लेग्सची पण एक्सरसाइज होते. ट्रेडमिल, स्मार्ट क्रॉस, सायकलिंग हे सगळं कार्डिओचं पार्ट आहे. नंतर मी थोडंसं ॲप्स केले. कार्डिओ झाल्यानंतर मी थोडंसं ॲप्स करतो. तर 25चे 2 सेट मारले. तर हेवी डंबल आणले होते पाय हलू नये म्हणून. नंतर एक बॉल आणला, त्याने मी सेम केलं, फक्त हात वरती केले. याने थोडासा जास्त प्रेशर येतं तुमच्या लोअर ॲप्सवरती. बघू शकता माझा टी शर्ट एकदम ओला झालेला आहे. तर थोडीशी रेस्ट केली मी आणि त्यानंतर लेग्स यूज करून मी ॲप्सच मारले. सुरुवातीला थोडंसं 45 डिग्री लोवर, नंतर 45 डिग्री अप आणि नंतर पूर्ण 90 डिग्री. तर नंतर मग थोडंसं प्लँक केलं. प्लँक पहिल्यांदा तुम्हाला एक जास्त चान्स मिळेल 1 मिनिट करायचा. नंतर थोडंसं तुमची स्ट्रेंथ कमी होऊन जाईल, वाट लागली प्लॅन करून. नंतर मी थोडासा घाम वगैरे पुसला, एकदम ओलं झालं होतं, माझी मॅट पण ओली झाली होती. मोबाईलवर मेसेजेस चेक केले, ऑफिसला जायचं होतं आणि नंतर थोडंसं स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी बसलो. ध्यानधारणा करत नाही आहे थोडंसं बसलो आणि नंतर शो ऑफ केला थोडासा चेंजिंग रूममध्ये येऊन रोजच्या रुटीनप्रमाणे. A few moments later. छोटा छोटा किसका बर्थडे है? हाँ नहीं बस 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 बर्थडे बॉय को खिलाओ. हॅपी बर्थडे. आता कॅफेटेरियामध्ये ते हे पण लावून दिले. ये तो मस्त है. का बरं? प्रवीण, मस्त है. आता कॅफेटेरियामध्ये तेवढं तर करू शकतो. तू बरोबर ना. प्रवीण, ए फोटो निकाल. मेरा बर्थडे. प्रवीण बर्थडे रिकॉर्ड हो रहा है. उधर नहीं, उधर. हॅपी बर्थडे. थँक यू. थँक यू. उसको लगेगा ना, उसको दे देते हैं. स्टाफ बच्चों के लिए लेके जाएगा. खा लो ना यार. नहीं मैंने खाऊंगा.
घर पे तो उसका ऑलरेडी पार्टी चल रहा है। लो मस्त ले रहा है ले लो। अच्छा ठीक है। एक काम कर लेंगे, कट करके ऊपर लेके चलते हैं, जो भी खाएगा खाएगा। ऊपर खा सकते हैं क्या? खा सकते हैं, नहीं सकते। काट नहीं सकते, जैसा बोलता हूँ ना ऐसे नहीं काटता। सेलिब्रेट नहीं कर सकते, ये लेके जा सकते लग रहा हैं। मस्त है। चलो क्या आराम फ्लेवर से है? खत्म। मित्रांनो, आपला कॉल 7 वाजता 10 मिनटं बाकी आहेत. तर आज आहे वसुबारस. तर आज गाईची पूजा करतात. बघू शकता इथे 9 तारीख वसुबारस. एक गोष्ट दाखवायची होती, ती म्हणजे आपले इथे बॉल्स होते ठेवलेले, पण आता मस्त कुंड्या आणल्यात. मला वाटते दादांनी आणल्यात. प्लास्टिकचे फुलं आहेत त्याला. आणि आपल्या गॅलरीतली लाईटिंग बघू शकता, डेकोरेशन केलं आहे आपण मस्तपैकी. त्या दिवशी आकाशकंदील आणला आहे आपण. तर इथे होल्डर लावलं आहे, याला 2 पिनचं सॉकेट लावले आणि बल्ब अशी झिगझॅगमध्ये लाईटिंग लावली आणि दिवे पण लावले तिथं. पण दार लावून घेऊया. तर आपला कॉल आहे 7 वाजता फक्त. आता लगेच लॉग आउट करू. प्रियांका इथे बसली आहे बघा, लोळती आहे. इथे दिवे लावले का प्रियांका? हां, एक लावलाय. इथला गेला वाटते, परत लावा आपण त्याला. तर बघा आपल्या शेजारच्यांनी पण एकदम मस्त लाईटिंग केली आहे. मस्त वाटते, जरा दिवाळीचा फील येतो. तिकडे पण सगळ्यांनी लाईटिंग केली आहे. मित्रांनो बघा, आम्ही चाललो जरा मेडिकलमध्ये. खोकला येतोय, सितोपलादी आणायचं आहे. रात्री जरा डेंजर खोकला आला होता. हा प्रियांका, सितोपलादी त्याने फरक पडतो जरा. बघू आता. सजेस्टेड बाय माय बहिणी. आणि श्रावणी त्यांनी पण सांगितलं होतं ना, त्यांनी काय सांगितलं? सितोपलादी त्याने फरक पडतो. आता आम्ही घेऊन येतो, बघू. आमचे 30 ग्रामचे किती डेट त्याची? किती? 2025. हा, एक ठीक आहे. किती रुपयाचं आहे? बघा मित्रांनो, हे घेतलं सितोपलादी. याच्यात थोडंसं मध टाकायचा, हनी आणि पावडर टाकायची. ॲक्च्युली पावडर असते. एक जीव करून घ्यायचं आणि मग खायचं. जास्तच खोकला येते मला, जरा ऑइली खाल्ले ना त्याच्यामुळं. मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या लोकांनी सबस्क्राईब केले त्यांनी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नोटिफिकेशन लगेच टिंग करून येतं. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.